लाडकी बहिणींना लाडक्या बहिणीला 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे बघा. शेवटचे 2 दिवस या ठिकाणी महिना संपायला या ठिकाणी राहिलेले आहेत आणि बऱ्याच लाडक्या बहिणींची उत्सुकता लागली की हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे, पण 14वा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत की नेमका तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे आणि कोणत्या कोणत्या महिलांना या ठिकाणी हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची बातमी पण समोर आली आहे. तुमची पडताळणी जी आहे ती पडताळणीला या ठिकाणी कशा स्वरूपात होत आहे ते पण तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि ज्या ज्या लाडक्या ताईंच्या घरी या ठिकाणी पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत त्यांनी आपलं नाव, जिल्हा आणि या ठिकाणी तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्यानंतर त्यांनी काय प्रश्न विचारले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बघा लाडक्या ताईंनो, वेळ बघायला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 14वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा याच महिन्यात भेटणार आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये का सप्टेंबर महिन्यामध्ये जाणार आहे, असे बरेच या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी येत आहेत. तर लाडक्या ताईंनो, त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर जर सप्टेंबर महिन्यामध्ये जर हप्ता वाटप झालं तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता काय पुढे सप्टेंबरच्या नंतर सप्टेंबर नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये जाणार आहे का, ऑक्टोबर महिन्यामध्ये जाणार आहे का, हे पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे लाडक्या ताईंनो. आणि असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतं की बाबा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पण आम्हाला लवकरात लवकर भेटायला पाहिजे आणि हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता पण आम्हाला लवकरात लवकर भेटायला पाहिजे, म्हणजे 3000 रुपये आमच्या अकाउंटला लवकरात लवकर यावेत, असे कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय त्यांनी नाव, जिल्हा आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की तुमचा आतापर्यंत किती हप्ते जमा झाले. चला व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर आपण या ठिकाणी बघणार आहोत कोणत्या दिवशी तुम्हाला हा 14वा हप्ता भेटणार आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटणार आहे हे तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे. दुसरं कोणाला मिळणार आहे हप्ता, कोणत्या लाडक्या ताईला हा हप्ता भेटणार आहे ही दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे केव्हा मिळणार आहे बाबा, नेमका हा 14वा हप्ता किती रुपये असणार आहे आणि कोणत्या दिवसाला या ठिकाणी भेटू शकतो किंवा त्याचे GR कधी येणार, या गोष्टी आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ह्या तिन्ही गोष्टी बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि लक्षात घ्या, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौथी एक ब्रेकिंग न्यूज समोर आली. ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला अगोदर दाखवणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सगळ्यात अगोदर सगळ्यात फास्ट स्वरूपात तुम्हाला एक माहिती घेऊन आले लाडक्या ताईंनो. अशा स्वरूपात तुमचे घरोघरी येऊन अंगणवाडी सेविका तुमची चौकशी करत आहेत, तुमची पडताळणी करत आहेत, तुमच्याकडून फॉर्म पण भरून घेत आहेत. तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंच्या घरी या ठिकाणी अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. लाडकी बहीण योजना बघा, सरकारनामा isakal.com ची ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर त्यांनी काय सांगितले आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही गेल्या काही दिवसापासून चर्चेत या ठिकाणी आलेली आहे. का चर्चेत आलेली आहे, कारण की 26 लाख लाडक्या ताईंना या ठिकाणी हप्ता भेटलेला नाहीये आणि त्यांची पडताळणी सुरू केलेली आहे. पडताळणी सुरू कशी केली बघा, आता ज्या ज्या लाडक्या ताईंच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई लाभ घेत आहेत यांची पडताळणी चालू आहे. ज्या ज्या लाडक्या ताईंच्या घरामध्ये 2 विवाहित स्त्री आहेत त्या लाभ घेत आहेत त्यांची पडताळणी चालू आहे. ज्या ज्या घरामध्ये 2 अविवाहित स्त्री आहेत त्यांची पण लाडक्या बहिणीसाठी काय होत आहे, पडताळणी होत आहे. या 3 गोष्टीची पडताळणी या अंगणवाडी सेविका तुमच्या समोर दिसते बघा. अशा स्वरूपात तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार आहेत. त्या ठिकाणी जर ज्या लाडक्या ताईंना जर एखादी असं लाडकी ताई असेल की आमच्या घरामध्ये 3 लाडक्या ताई आहेत आणि 3 लाडक्या ताईतले 1 लाडकी ताईला आम्हाला वजा करायचं असेल, कमी करायचं असेल आणि बाकीच्या 2 लाडक्या ताईंना ठेवायचं असेल लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये, तर या ठिकाणी अशा स्वरूपात आपल्या घरी अंगणवाडी सेविका येत आहेत. ते फॉर्म भरून घेत आहेत आणि फॉर्म भरल्यानंतर कोणत्या लाडक्या ताईचा या ठिकाणी नाव कमी करायचं हे त्या ठिकाणी लिहिलं जाणार आहे आणि त्याच्यानुसार बाकीच्या लाडक्या 2 ताईंना पैसे भेटणार आहेत. तर या सगळ्या पडताळण्या सुरू झालेल्या आहेत लाडक्या ताईंनो. घरोघरी येऊन तुमच्या या ठिकाणी पडताळण्या सुरू आहेत. तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतंय की आपल्या घरी या ठिकाणी पडताळणी लवकरात लवकर व्हावी आणि आम्हाला लवकरात लवकर हप्ता देऊन टाकावा, कारण की बघा लाडक्या ताईंनो, या पडताळणीमुळे 12वा हप्ता भेटला नाहीये, 13वा हप्ता भेटला नाही आणि जर तुमची पडताळणी झाली नाही तर हा 14वा पण हप्ता तुम्हाला भेटणार नाहीये. त्याच्यामुळे सर्वांनी पटपट आपला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सरकारने ही जी पडताळणी आहे लवकरात लवकर करून टाकावी, म्हणजे आमच्या सगळ्यांना हा लाडक्या बहिणीचा काय होणार आहे, लाभ भेटणार आहे. तर ही पहिली बातमी तुम्हाला मी सांगितलेली लाडके दोनो. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कुणाला काही जरी अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचं आहे. आता बघा दुसरी अजून एक महत्त्वाची त्याच्यामध्ये पोस्ट आलेली आहे. महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. संभ्रम निर्माण झालाय म्हणजे काय, त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झालाय लाडक्या बहिणीमध्ये की बाबा आम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये पुढे पुढे हा हप्ता का चाललाय. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या आर्थिक मदतीसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली असली तरी हप्त्यामध्ये वेळापत्राबाबत महिलांमध्ये
संभ्रम निर्माण झालेला आहे की बऱ्याच लाडक्या ताईमध्ये आहेत की बाबा पहिल्या वेळेस काय टाकत होते, पहिल्या शेवटच्या आठवड्यात टाकत होते, नंतर सुरू केलं एक 3 तारखेला टाकायला सुरू केले, नंतर बघा महिला दिनाच्या वेळेस या ठिकाणी 8 तारखेला सुरू केले, मध्येच त्यांनी 5 तारखेला सुरू केले, मध्येच 6 तारखेला सुरू केले. म्हणजे अशी एक कोणतीच तारीख फिक्स नाहीये. सण आला या ठिकाणी हप्ता भेटतोय, एखादा महत्त्वाचा दिवस आला हप्ता भेटतोय, एखादा पहिला आठवडा आला हप्ता भेटतोय, निवडणूक आली हप्ता भेटतोय. मग नेमकं या ठिकाणी वेळापत्रक फिक्स नाहीये, कोणत्या दिवसाला या ठिकाणी पैसे येणार आहेत अशा स्वरूपाचं वेळापत्रक नसल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर लाडक्या तुम्हाला सगळ्याला असं वाटतंय का की एक दिवस असा फिक्स करून टाकावा सरकारने आणि त्या दिवसाला या ठिकाणी त्याच महिन्यातला त्याच दिवसाला काय करून टाकायला पाहिजे, हप्ता भेटायला पाहिजे. म्हणजे आता ऑगस्ट महिन्यात चालू आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार या 2 दिवसात देऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही सरकार, कारण या महिन्यात काय पुढच्या महिन्यात सरकारला द्यायचंच आहे. तर पण याच महिन्यात जर भेटला तर खूप चांगलं होणार आहे, कारण की पुढे पुढे जाणारं जे चक्र आहे ते चक्र या ठिकाणी बंद होणार आहे आणि त्याच महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे अशी आपण सरकारकडे विनंती करत आहोत, सरकारकडे मागणी करत आहोत की लवकरात लवकर ह्या लाडक्या ताईंना हप्ता भेटायला पाहिजे. 2 दिवस शिल्लक राहिलेत बघा. आता गौरी गणपती या ठिकाणी बघितलं असेल की रविवारी सोमवारी या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे आणि त्याच्यामुळे हा महिलांचा हा मोठा सण मानला जातो गौरी गणपतीचा. लक्ष्मी या ठिकाणी बसलेल्या जातात, त्याच्यामुळे तर या लक्ष्मीच्या निमित्ताने लाडक्या ताईंना वेगवेगळी खरेदी करावी लागते, वेगवेगळे त्यांच्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे या खरेदीसाठी असेल किंवा त्यांच्या काही उपजीविकेसाठी हा लाडक्या ताईंना हप्ता खूप गरजेचा असतो. त्याच्यामुळे सरकारकडे विनंती आहे की लवकरात लवकर येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सरकारने पटपट सर्वांच्या अकाउंटला पैसे टाकून द्यावेत ही सरकारकडे विनंती आहे. तर लाडक्या ताईंनो अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली ती तुम्हाला सांगतो. हप्त्याच्या वेळा ज्या आहेत त्या या ठिकाणी फिक्स झालेल्या नाहीयेत, कोणत्या वेळेला असं फिक्स होईल असं सांगितलेलं नाही. पण एक लक्षात घ्या लाडक्यातून येणाऱ्या ह्या 4 ते 5 दिवसामध्ये तुमचा GR 100% येणार आहे आणि GR आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हप्ता वाटप केला जाणार आहे. तर GR वगैरे आल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे, किंवा GR जरी आला नाही असं काही नसतं की GR आला म्हणजे तुम्हाला हप्ता येतो. आता ह्या 3 ते 4 हप्त्यापासून GR यायला सुरू झाले. अगोदर काय होतं तर डायरेक्ट घोषणा होत होती आणि डायरेक्ट अकाउंटला पैसे येत होते. त्याच्यामुळे असं सरकारने डायरेक्ट घोषणा करून टाकावी आणि डायरेक्ट बघा एक 5 सप्टेंबर चांगली तारीख आहे, 5 सप्टेंबरच्या तारखेला एक वाटप होऊ शकते, ती एक तारीख या ठिकाणी सरकारने फिक्स करावी. किंवा या ठिकाणी 8 सप्टेंबर तर आपण सगळ्यांनी सांगितलेलं की 8 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला 100% पैसे येणार म्हणजे येणार, त्याच्याबद्दल काही काळजी करायची गरज आहे. त्याच्यामुळे ह्या 2 तारखा एक लक्षात ठेवायचे. 5 सप्टेंबर 6 सप्टेंबरला पण अनंत चतुर्दशी आहे, त्या ठिकाणी शनिवार असल्यामुळे त्या ठिकाणी पण येऊ शकतोय, पण या ठिकाणी शक्यता कमी आहे. पण 8 तारीख या ठिकाणी सोमवार असल्यामुळे पैसे चांगली येण्याची शक्यता आहे. आता हप्ता लांबणीवर पडण्याचे पण वेगवेगळे कारण आहेत लाडक्या ताईंनो. बघा ज्या पडताळण्या सुरू आहेत, पडताळण्यामुळे काय झालेलं आहे की बऱ्याच लाडक्या ताईंना अजून अकाउंटला पैसे आलेले नाही आहेत किंवा 12वा हप्ता भेटलेला नाही आहे, 13वा हप्ता भेटलेला नाही, मग त्यांना हप्ता कधी भेटणार. त्याच्यामुळे हे काय झाले, मागचे जे हप्ते आहेत ते पण पेंडिंग पडलेत, पुढचे पण हप्ते अजून बाकी आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी हप्ते लांबणीवर पडत आहेत. लाडक्या ताईंनो बघा, एक सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, भले 2100 रुपये नाही भेटले ते चालतंय, सरकारकडे एकच विनंती आहे, भले 2100 रुपये तुम्ही टाकू नका, पण या ठिकाणी सरसकट सगळ्या लाडक्या ताईला पैसे देऊन टाका. गरीब ज्या लाडक्या ताई आहेत त्यांच्या घरामध्ये 2 असून द्या लाडक्या ताई, 3 लाडक्या ताई असून द्या, 4 लाडक्या ताई असून द्या, किती पण लाडक्या ताई असून द्या, सर्वांना सरसकट पैसे देऊन टाका अशी सरकारकडे आपण विनंती करत आहोत. आणि बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, जर ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर ऑगस्ट महिन्यामध्ये जर हप्ता भेटला नाही तर आपल्याला सप्टेंबर महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र पाहिजेत अशी आपल्याला एकदम स्ट्रॉंग मागणी सरकारकडे करायची. आणि 3000 रुपये लवकरात लवकर आम्हाला या येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्हाला ह्या काय करून टाका. लाडक्या ताईंना एक सांगायचं आहे, सगळ्या सरकारकडे मागणी करायची आहे की बाबा येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्हाला 3000 रुपये आमच्या अकाउंटला टाकावे, ही सरकारकडे आपण विनंती करणार आहोत. भले सरकार आपली मागणी मान्य करेल नाही करेल ती पुढची गोष्ट राहिली, पण आपल्याला सरकारकडे मागणी करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, तुमचे स्टेटस असेल, सगळीकडे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि लवकरात लवकर तुम्हाला हप्ता भेटायला पाहिजे अशी पण सरकारकडे विनंती आहे. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्यायची. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.